बरं, मला विनंती तुम्हाला इथं जाहीर सभेमध्ये करायची आहे. अजून वेळ गेलेला नाही. तुम्ही अप्रत्यक्षपणे किरण भाऊंना लांबटेंना तिथं मदत करत आहात. आमच्या अमित भाऊंच्या पाठीमागे तुम्ही उभं राहा. अमित राव तर निवडून येतातच आहेत, पण अमित भाऊंची लीड वाढवण्यासाठी तुम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये पाठिंबा देणं फार महत्त्वाचं आहे. अकोले विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार व या पवित्र भूमीचे भावी आमदार आणि माझे मित्र अमितराव अशोक भांगरे यांच्या प्रचारानिमित्त इथं ही सभा घेण्यात आली आणि या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणारे दिलीप नाना भांगरे, सुरेश भाऊ खांडगे, संपत भाऊ नायकवडी, सुरेश भाऊ गडाख, ज्यांनी आत्ता जबरदस्त असं आपलं सर्वांना मार्गदर्शन केलं, असे अजितजी नवले, कारभारी भाऊ उगले, BJ देशमुख साहेब, मच्छिंद्र भाऊ धुमाळ, शिवाजी भाऊ नेहे, बाळासाहेबजी भांगरे, चंद्रकांत भाऊ गुले, महेशजी नवले, बाळासाहेब भाऊ गायकवाड, तसंच तुळशीराम भाऊ खातोरे, रोहिदास भाऊ चव्हाण, सतीशदादा भांगरे, सोन्या बापू गुरुजी, नानासाहेब, दादा पाटील, मारुती सर, मनीषाताई, नामदेव भाऊ संत, एकनाथ भाऊ, स्वप्नीलजी दांडे, सादिक भाई, तसंच इथं उपस्थित असणारे रामहरिभाऊ तिकंडे, प्रदीप भाऊ हसे, रामनाथ भाऊ सहाने, प्रमोदजी मंडलिक, गुलाबभाऊ शिवाळे, राजूभाऊ कुमकर, विनोदभाऊ हांडे, आरिफ भाई, नितीन भाऊ, राहुल शेटे, ओम काळे, उपस्थित असणारे सर्व मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व निष्ठावंत स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, ही भूमी अतिशय पवित्र अशी भूमी आहे. महर्षी अगस्त्य ऋषी यांची पावन भूमी. या भूमीमध्ये आपण सर्वजण भगवान बिरसा मुंडांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, क्रांतीवीर राघोजी भाऊ भांगरे यांचा विचार, क्रांतीवीर रायाभाऊ ठाकर व या सर्व महामानवांचे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील, महात्मा फुले असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, या सर्वांचा पवित्र असा विचार घेऊन स्वाभिमानाने आपण सर्वजण इथं राहत आलेलो आहोत. अमितरावांचा मला फोन आला, सभेसाठी यावं लागतंय. मी त्यांना एवढंच सांगितलं, मित्राली हाक मारली तर दुसऱ्या मित्राने मित्रासाठी यावंच लागतं, म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. खरं तर पार्टीकडनं आम्ही सर्वजण सर्वे घेत असतो. या भागाचा सुद्धा सर्वे आपण काढलेला आहे आणि त्या सर्वेमध्ये मी तुम्हा सर्वांना आजच इथं सांगतो, आमचे मित्र हे विधान भवनामध्ये आमच्याबरोबर असणार म्हणजे असणार. कारण इथली जनता फार हुशार आहे. कोण कशासाठी उभं राहिलंय याचा अंदाज लोकांना आलेला आहे. मगासपासून हरियाणा पॅटर्न आपण सर्वजण ऐकतोय. खरं तर जे काही अपक्ष उभे राहिलेले उमेदवार आहेत त्याच्यामध्ये एक जे महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत
ते इलेक्शन पूर्वी फॉर्म भरण्यापूर्वी आदरणीय पवार साहेबांना भेटले होते. त्यांची इच्छा होती पवार साहेबांबरोबर काम करण्याची. पण याच्या आधी जेव्हा आदरणीय पवार साहेब या भूमीमध्ये आले होते तेव्हा तुमच्या सर्वांसमोर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अमित राऊंचं नाव हे पवार साहेबांनी पुढं केलं होतं. आणि दिलेला शब्द हा पाळायचा असतो. खरं तर आज काय चर्चा झाली, कुठल्या विषयावर बोललं गेलं हे इथं तर मला सांगता येणार नाही. पण आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की वैभव भाऊ हे कुठंतरी अमित राऊंना पाठिंबा देतील. पण तसं झालं नाही. त्याला वेगळी कारणं आहेत. त्यांच्यावर बीजेपीचा एक प्रभाव आणि दबाव आहे. पूर्वी ज्या गोष्टी झाल्या असतील याचा अंदाज आपल्या सर्वांना तिथं आहे. आणि मग भाजपच्या नेत्यांनी सांगितलं तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी उभं नाही राहायचं, पण मतं खाण्यासाठी नक्कीच तिथं उभं राहायचं. आणि म्हणून मला असं वाटतं की आज ते फक्त कोणाची तरी मदत करण्यासाठी उभे आहेत. स्वाभिमान काय असतो, जर एखादा विरोधक किरणभाऊ लामटे भाषणामध्ये पिछड साहेबांबद्दल जर अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलत असतील तर वैभवरावांना मला एवढंच सांगायचंय, अमितराव हे सुसंस्कृत असा एक उमेदवार आहे. त्यांनी कुठेही खालच्या लेवलला जाऊन पिछड साहेबांवर वक्तव्य केलेलं नाही. आणि वैभवराव, मला विनंती तुम्हाला इथं जाहीर सभेमध्ये करायची आहे, अजून वेळ गेलेला नाही. तुम्ही अप्रत्यक्षपणे किरण भाऊंना लामटेंना तिथं मदत करत आहात. आमच्या अमित भाऊंच्या पाठीमागे तुम्ही उभं राहा. अमित राव तर निवडून येतातच आहेत, पण अमित भाऊंची लीड वाढवण्यासाठी तुम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये पाठिंबा देणं फार महत्त्वाचं आहे. या भागामध्ये जर आपण बघितलं तर कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत. शेतामध्ये सोयाबीन घेतात, कांदा असेल, देवाच्या आशीर्वादाने या भागामध्ये हिरडा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. ऊस आहे. शेतकऱ्यांची इच्छा आणि अपेक्षा एवढीच असते की त्यांना त्यांच्या शेतामध्ये जे पीक आहे आपल्या पोटच्या पोरासारखं त्या पिकाला वाढवतात. आणि अपेक्षा असते की 4 पैसे त्याच्यामध्ये जास्त मिळावेत, जेणेकरून आपलं घर कसं तरी त्याच्यात चालेल. सोयाबीन पीक या भागामध्ये जे घेतलं जातं, आजची परिस्थिती काय, किती रेट आहे आत्ता? 3,500च्या आसपास रेट असावा, 4,000च्या आसपास रेट आहे. मोदी साहेब 2014ला जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले होते तेव्हा आपल्या सगळ्यांना त्यांनी सांगितलं होतं की मी शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करतो. 2014 पासून 24 पर्यंत 10 वर्ष झाली. त्यावेळेस सोयाबीनचा भाव होता 7,000 रुपये आणि आता सोयाबीनचा भाव झालेला आहे 4,000 रुपये. उत्पन्न वाढलं का कमी झालं? पण जर खर्चाच्या बाबतीत तुम्ही अभ्यास केला, भाजपचं सरकार या राज्यामध्ये देशामध्ये आल्यापासून आमच्या शेतकऱ्यांचा खर्च हा मात्र दुप्पट नाही तर 3पट तिथं झालेला आहे. मग शेतकरी शेतामध्ये कष्ट घेतो आणि मग कष्ट घेतल्यानंतर त्याच्या हातामध्ये काहीच येणार नसेल तर मग या सरकारचं करायचं काय? तुम्ही जर कांद्याच्या बाबतीतलं बघितलं, जेव्हा असं वाटतं की आता 4 पैसे आपल्याला जास्त मिळतील, रेट वाढायला लागलेत, तेवढ्याच सरकार असा काहीतरी निर्णय घेतं की रेट लगेच तिथं पडतात. आणि मग आपल्या डोळ्यासमोर आपण तिथं कांदा जो उगवलेला असतो त्याच्यातून आता आपल्याला असं वाटत असतं, गणित करायला लागतो की आता एवढे पैसे आपल्या हातामध्ये येतील. कांदा काढल्यानंतर घरापर्यंत येऊस्तर आणि बाजारापर्यंत जाऊस्तर केंद्र सरकार
जो कांदा एक्सपोर्ट होत होता तो तिथं त्यांनी थांबवला आणि रोड रेट तिथून डायरेक्ट फार 2-3 रुपयेपर्यंत आला. जे स्वप्न आपण सर्वांनी बघितलेलं होतं एका मिनिटामध्ये ते स्वप्न सरकारने त्यांच्या पायाखाली तुडवलं. एवढीच अपेक्षा असते ना, 4 पैसे जास्त मिळावेत, कष्ट जे काय आम्ही करतो त्याच्यामध्ये सरकारकडनं पाठिंबा मिळावा. तसं आजपर्यंत कुठेही झालेलं आपण बघितलेलं नाही. दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही सर्वांनी बाजार केला असेल, त्याच्यामध्ये सोयाबीनचं तेल विकत घेतलं असेल. किती रुपये सोयाबीनचं तेल? 2200 रुपये. तेलाचे रेट वाढत आहेत आणि सोयाबीनचे कमी होत आहेत. मग मधला मलिदा कोणाकडे गेला ही खऱ्या अर्थाने आज विचारण्याची वेळ तिथं आलेली आहे. त्यामुळे हे जे भाजपचं सरकार आहे ते कधी शेतकऱ्याचा विचार करत नाही, तुमचा आपला विचार करत नाही. त्यांना कशाचं पडले? फक्त लाडकी खुर्चीचं पडलेलं आहे, बाकी काही अजिबात पडलेलं नाही. हे शेतकरी शेतामध्ये कष्ट करून, नाही तर काही मजूर दुसऱ्यांच्या शेतामध्ये कष्ट करून आपलं घर चालवतात, आपल्या मुलाला मुलीला शिकवतात, ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट करतात. काय परिस्थिती त्या मुला मुलींची आत्ता आहे का? नोकऱ्या त्यांना? आपल्या या तालुक्यामध्ये या मुलांना काम देण्यासाठी कुठली MIDC आहे का? अमित रावने मगाशी सांगितलं, आश्चर्य वाटतं, 50 एकराची MIDC मंजूर केली. अहो 50 एकरामध्ये गुऱ्हाळ तरी होतं का? अहो मी माझ्या मतदारसंघामध्ये 1000 एकराची MIDC तिथं मंजूर करून आणलेली आहे. ठीक आहे, राजकीय द्वेषातून त्याला त्यांनी अडवणूक केलेली आहे, पण काळजी करायची नाही. 22 दिवसानंतर या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. अमित भाऊ, तुम्ही आमचे मित्र आहात, तुमचं कार्य चांगलं आहे. एक गोष्ट इथं सांगतो की कर्जत जामखेडमध्ये मोठी 1000 एकराची MIDC होणारच आणि त्याच्याबरोबर या भागामध्ये सुद्धा आपण MIDC केल्याशिवाय राहणार नाही. एका बाजूला 50 एकराची MIDC करता, तिथं जायला रोड सुद्धा नाही. 25 एकर खड्डा नाही तो ओढा आहे असं म्हणतात, नाही 25 एकर फक्त जागा आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे आपल्याला गंडवलंय असं म्हणावं लागेल. पण इथले युवा स्वाभिमानी, त्यांना कळतं खरं काय आणि खोटं काय. मला खरं तर लामटे साहेबांना सांगायचंय, सिल्वासाला जी कंपनी तुम्ही टाकलेली आहे ती तिथं टाकण्यापेक्षा जर हिथं टाकली असती तर 4 लोकांना कामं तर मिळाले असते. अहो त्यांचा आधीचा स्वभाव काय होता राव, लय भारी स्वभाव होता, शांत असायचे. पवार साहेबांना सुद्धा त्यांचा स्वभाव आवडला होता. डॉक्टर आहेत, उच्च शिक्षित आहेत, काहीतरी चांगलं या मतदारसंघाचं करतील. आमदार झाल्यानंतर स्वभाव बदलला राव. लोकांनी 100-100, 200-200, 1000-1000 रुपये देऊन त्यांना आमदार केलं होतं. होतं का नव्हतं? त्या लोकांना विश्वासात घेतलं का त्यांनी? त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं का? अहो आदरणीय पवार साहेबांना विसरले, इथं असणाऱ्या लोकांना विसरले. तुम्ही सुद्धा पैसे दिले होते, तुम्हाला ते विसरले आणि आज सत्तेत जाऊन तिथं बसलेत आणि म्हणतात विकास करायचा होता. अहो कसला विकास? कशाचा विकास? सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही सोडले नाही, कांदा उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही सोडले नाही. आमच्या युवांसाठी अतिशय महत्वाचा असलेला जो पेसा कायदा आहे त्याच्याबद्दलचे प्रश्न तुम्ही सोडले नाहीत. अहो जेव्हा तिथं आंदोलन चालू होतं ना, पेसा कायदा, कॉम्रेड आणि अनेक असे पक्ष, आपल्या विचाराचे लोक तिथं लढत होते. हे महाशय मात्र गावागावामध्ये जाऊन लोकांबरोबर प्रचार करत होते. जेव्हा खऱ्या अर्थाने समाजाला तुमची जरूरत होती, कारण तुम्ही सत्तेत आहात, तेव्हा तुम्ही प्रचार करत होता आणि समाजाला तिथं तुम्ही वाऱ्यावर सोडून गेला. अरे ह्याच्यावरनं त्यांचा विचार आपल्याला कळतो. लोकांकडनं प्रेशर आलं आणि मग मधून तिथं प्रचार सोडून त्यांना तिथं जावं लागलं. आणि तिथं जाऊन काय म्हणले? विषय सुटला आणि लगेचच निर्णय काय? तर
आपल्या आदिवासी समाजाचा मुलगा तिथं झालेला आहे. आता तहसील तिथं तलाठी म्हणून त्याला काम करायचंय. आता त्याला निर्णय घ्यायचा आहे, इकडे जाऊ का इकडे जाऊ, आणि इकडे कॉन्ट्रॅक्टवर तुम्ही निर्णय घेता. म्हणजे खऱ्या अर्थाने इलेक्शनच्या तोंडावर फक्त त्यांनी फसवणूक केली, बाकी काही केलेलं नाही. हे तुम्ही समजून घ्या. त्यांच्या पोस्टरवर भाजपचं चिन्ह दिसत नाही असं मला कळालंय. मोदी साहेबांचा फोटो आहे, तोही गायब. देवेंद्र फडणवीस साहेबांचा, तोही गायब. अहो किती काय गायब केलं ना. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की ते आज भाजप बरोबर सत्तेत आहेत आणि ते अधिकृत भाजपचे सुद्धा उमेदवार आहेत. आणि जे कोणी अपक्ष उभे आहेत ते फक्त भाजपला मदत करण्यासाठी नाही तर महायुतीला मदत करण्यासाठी उभे आहेत, बाकी काही नाही. मतं खाण्यासाठी उभे आहेत. मी सुद्धा व्यावसायिक जीवनामध्ये काम करत होतो. आमचे अमित रावांचा सुद्धा स्वभाव आणि त्यांचा अनुभव जर बघितला, व्यावसायिक क्षेत्रातला आहे. घर चांगलं आहे, फॅमिली सेटल झालेली आहे. 1000 लोकांना ते काम देतात, 10,000 लोकांना मी काम देतो. आता सगळं जर सेट झालं असेल आणि आता राजकारण आणि समाजकारणामध्ये येण्याचा जर निर्णय आम्ही घेत असू, त्याच्या मागे फक्त एकच कारण आहे की लोकांची सेवा खऱ्या अर्थाने आम्हा सगळ्यांना करायची आहे. तर माझ्याकडे तुम्ही बघा, ज्या पद्धतीने मी काम करतो, माझ्या मतदारसंघासाठी करतो, महाराष्ट्रासाठी करतो, इथं असणाऱ्या युवांसाठी करतो, शेतकऱ्यांसाठी लढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. जसा मी तसाच माझा मित्र अमित राहणार आहे, हे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी समजून घ्या. अहो काही लोक राजकारणात आधी येतात आणि मग व्यवसायात जातात. जिवंत उदाहरण आपलं इथंच आहे ना आमदारांचं. आता बघा, योगायोग गुजरातच्या जवळ फॅक्टरी टाकली त्यांनी, खूप मोठी टाकली असं आम्हाला कळलंय. आणि इथं सगळे पोलीस अधिकारी सुद्धा गुजरातवरून आले असं आम्हाला कळलंय. अरे काय राव, म्हणजे आश्चर्य बाबा. म्हणजे गुजरातला आपले सगळे प्रोजेक्ट गेले. म्हणजे आमच्या युवांना इथे शिकवलं गेलं, हेच आदिवासी समाजाचे असतील, ओपन समाजाचे असतील, सर्व समाजाचे, ओबीसी असो, मराठा असो, SC असो, कुठल्याही विचाराचे मराठी मुलांना आज नोकऱ्या मिळत नाहीत का? कारण भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाने तिथं गुलामशाही स्वीकारली आणि गुजरातशाही या महाराष्ट्रामध्ये लादत गुजरातची सेवा करत आहेत. सगळे प्रोजेक्ट गुजरातला नेले आणि आपल्याला काय दिलं तर ठेंगा दिला. हीच ती वेळ आहे, हीच ती वेळ आहे आपल्याला सगळ्यांना उत्तर द्यायचंय. लोकसभेला आपण सगळ्यांनी उत्तर दिलं. काल परवा अमित शाह साहेब आले होते, कुठं सभा होती मला माहित नाही, लय मोठी सभा झाली. ह्याच्यामध्ये फक्त 200-300 लोक तुम्ही वाढवा, तेवढी सभा अमित शाह साहेबांची झाली. केंद्राचे गृहमंत्री. इथं काही जण म्हणाले की महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर तुम्ही गृहमंत्री बना. मला जर गृहमंत्री बनवलं ना, आज जे सत्तेत आहेत ना त्यातले 60% नाही तर 70% लोक कायमचे गुवाहाटीला जाऊन बसतील. आम्ही नाही सोडत कोणाला. थोडी आम्ही घाबरतो, मराठी माणसं आहोत. घाबरलो असतो तर गेलो असतो पळून. आपण आहोत का पळून जाणारी माणसं? आपण लढणारी माणसं आहोत, लढणारी आणि विचाराची माणसं आहोत. आपण दिल्ली समोर कधी झुकत नाही. ईडी आली, सगळं आलं, काय फरक पडतोय हो? आपण थोडी पळून जाणार आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये काम करत असताना पाऊस जास्त आला काय, नाही आला काय, दुष्काळ पडला काय, नाही पडला काय, आपापल्या जीवनामध्ये आपण सर्वजण संघर्ष करतो. पण काय गोष्टी आपल्या हातामध्ये असतात, काय गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. आणि ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत त्यासाठी सरकारचा पाठिंबा असणं फार महत्वाचं आहे. जसं हमीभाव देणं, नोकरी देणं, महिलांची सुरक्षा ठेवणं. पण ह्या विषयाबाबतीत हे सरकार अतिशय फेल पडलेलं आहे. आणि याच्यामध्ये हे काय करतात, ते फक्त समाजाचा विचाराचा अवमान तिथं करतात. भाजपचे नेते बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान त्यांनी केला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान त्यांनी केला, महात्मा फुलेंचा अवमान त्यांनी केला. आणि मग याच्यातच
भ्रष्टाचार तर या लेवलला केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये सुद्धा या महायुतीच्या नेत्यांनी मलिदा खाल्ला. याच्यापेक्षा लाजिरवाणी कुठली गोष्ट आहे का? आता काल परवा देवेंद्र फडणवीस साहेब लय मोठे नेते, त्यांच्यासारखा खोटाडा माणूस या जगामध्ये कोणी नाही. हा बरंच काय. आता सांगा आज कशावर चर्चा करण्याची जरूरत आहे? हमी भाव, नोकरी, महिला सुरक्षा या विषयावर बोललं पाहिजे ना. महाराष्ट्राला एक नंबरचं कसं बनवायचं. पण काय वाद निर्माण केला त्यांनी? काय वाद केला? संविधानच्या कवरचा रंग कुठला? कुठला रंग आहे सांगा? कुठला रंग आहे? लाल रंग आहे ना. लाल रंग पवित्र आहे का नाही? आहे. आमच्या आया बहिणींच्या कपाळावर जो काही कुंकू असतं ते सुद्धा लाल रंगाचं आहे का नाही? आता ही जी पवित्र फडकी माझ्या गळामध्ये इथं असणाऱ्या आदिवासी बांधवांनी घातली तर रंग कुठला आहे? आपल्या मंदिरामध्ये, देवघरामध्ये देव ज्याच्यावर आपण ठेवतो त्या फडकीचा नाही तर त्या पवित्र कापडाचा रंग कुठला आहे? म्हणजे तुम्ही लाल रंग हा नक्षलवाद्याचा असतो असं म्हणता. म्हणजे तुम्ही आमच्या भावनेबरोबर तुम्ही खेळता. अहो हा जो रंग आहे ना कॉम्रेड, हा सुद्धा ह्या लोकांनी समाजासाठी काम केले, लोकांसाठी काम केले आणि खास करून आदिवासी समाजासाठी हे लढलेले आहेत. आणि या झेंड्याच्या लाल रंगावर देवेंद्र फडणवीस म्हणतात की हा रंग नक्षलवाद्याचा रंग आहे. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. म्हणजे तुम्ही रंगात पण राजकारण करता. एकदा छोटस ब्लेड घ्या, बोट कापा, त्यातून जे बाहेर येतं त्याचा रंग थोडासा बघा. आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत, आमचा रंग रक्ताचा लाल आहे, तुमचा कुठलाही मला माहित नाही. त्यामुळे नको त्या विषयावर चर्चा करून कुठंतरी गंडवागंडवीचं काम हे महायुतीच्या नेत्यांकडनं तिथं केला जातो. आता काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये या देशामध्ये आदिवासी समाजाच्या हितासाठी विविध कायदे होते. गावामध्ये कुठलाही विकास करायचा असेल, परिसरामध्ये विकास करायचा असेल तर त्या गावाची परवानगी नाही तर लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट पूर्वी करता येत नव्हती. आणि मग भाजपच्या लोकांनी काय केलं? भाजपच्या लोकांनी हा कायदा बदलला. हा बदललेला कायदा आहे, पण तो कोणासाठी बदलला? तो तुमच्या आपल्यासाठी बदललेला नाही. त्यांना मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत, ज्यांना डोंगरी भागामध्ये जिथं गौण खनिज जे जमिनीखाली असतं, ज्याची किंमत खूप असते, आणि खास करून ह्या कुठल्या भागामध्ये आहे तर गडचिरोली आणि त्या भागामध्ये तिथं आहे. आणि मग तिथं त्यांना मोठ्या कंपन्यांना ती जमीन देता यावी, तिथं असणाऱ्या आदिवासी समाजाला बाजूला काढता यावं, त्याच्यातून मोठ्या मोठ्या मालकांना पैसे काढता यावेत, यासाठी त्यांनी कायदा बदललेला आहे. अहो सुरजागडमध्ये आपलेच काही आदिवासी तिथं लढत होते त्यांच्या भूमीसाठी, त्यांच्या त्या भागासाठी, त्यांच्या परिवारासाठी. देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं तर त्यांना सांगण्यात आलं हे जे सगळे आदिवासी तिथं बसून लढत आहेत ना स्वतःच्या हक्कासाठी, ते सगळे नक्षलवादी आहेत, नक्षलवादी. अहो मग अशा पद्धतीने तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या लोकांना जर नक्षलवादी बोलत असाल ना, थांबा, 20 तारखेची वाट पहा आणि 23 तारखेला काय निर्णय लोक देतात बघा. जसं मगाशी आधी मी अमित शहाचं सांगितलं, ते म्हणाले की पवार साहेब तुम्ही कृषी मंत्री असताना 10 वर्षाचा हिशोब द्या. अहो लोकसभेमध्ये पवार साहेबांकडून तुम्ही असाच हिशोब मागितला होता आणि लोकांनी तुमचा जो काही खासदाराचा आकडा आहे ना भाजपचा, 23 वरनं 9 वर आणून ठेवला. आता तो विधानसभा आहे, विथ इंटरेस्ट इथं असणारी आमची स्वाभिमानी मराठी माणसं तुम्हाला उत्तर या विधानसभेमध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. आणि येऊन काय बोलतात? हिंदू मुस्लिम, दुसरं काय राहिलंच नाही यांच्याकडे बोलायला. अहो एक उत्तर प्रदेशचे महाशय आलेत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काय नाव? आदित्यनाथ. कटेंगे तो बटेंगे, नाही का बटेंगे तो कटेंगे.
अरे काय बाबा ही नवीन स्टाईल आणली या महाराष्ट्रामध्ये. आमच्या संतांनी आम्हाला द्वेष नाही शिकवला, आमच्या महामानवांनी आम्हाला द्वेष शिकवलेला नाही. मग उत्तर प्रदेशची स्टाईल आणि गुजरातची स्टाईल या महाराष्ट्रामध्ये कशाला आणता? काल विदर्भमध्ये त्यांची सभा झाली, काय मोठी सभा झाली, इतकी मोठी सभा झाली की कदाचित त्याच्यामध्ये 1,500 लोक असतील. म्हणजे कटेंगे बटेंगेची भाषा या महाराष्ट्रामध्ये आपण खपून घेत नाही बाबा. आणि ही गुजरातशाही आहे ना, तुम्ही गुजरात पुरती ठेवा, महाराष्ट्रामध्ये आणू नका. आम्ही स्वाभिमानी महाराष्ट्र माणसं आहोत आणि महाराष्ट्र हा देशाला दिशा देतो. गुजरातच्या लोकांनी इथे येऊन आम्हाला सांगू नये की कशी दिशा बघायची. पुढून पैसा मोठ्या प्रमाणात वापरला जाणार आहे, दबाव तंत्र आणलं जाणार आहे, आपल्या कार्यकर्त्यांवर अडचण आणली जाणार आहे. या सगळ्या गोष्टींचं भान हे आपण सर्वांनी तिथे ठेवलं पाहिजे. आणि भाजप काही शोषा करेल मला माहित नाही, इथं नेते कोण येतील. भाजपचे नेते येणारच नाहीत. देवेंद्र फडणवीस साहेब आले तर कदाचित तुमची 20,000ची लीड वाढेल. मला तर विनंती करायची भाजपला की इथं मोदी साहेबांची सभा लावा, म्हणजे तुम्ही कम से कम 1 लाखाली तिथं निवडून याल. म्हणजे 10 सभा मोदी साहेबांच्या आणि अमित शाह साहेबांच्या काही 15 सभा लावलेल्या आहेत. मी असा कार्यकर्ता असेल जो त्यांच्या विरोधात आहे आणि विनंती करतोय की मोदी साहेबांच्या 20 सभा करा या महाराष्ट्रामध्ये आणि अमित शाह साहेबांच्या 30 सभा करा. म्हणजे आमची जी अपेक्षा आहे की महाविकास आघाडीचे 180 आमदार निवडून येतील. हे 2 महाशय बाहेरून इथं आल्यानंतर 100% 200च्या पुढे आपला आकडा जाईल असं मला वाटतं. अहो हे दिखावा करता तो. म्हणजे तुम्ही बघा, जाहिराती इलेक्शनच्या आधी जाहिरातीवर किती खर्च केला असेल यांनी? 500 कोटी रुपये. म्हणजे जाऊ द्या सरकार आहे, जाऊ द्या. तुम्ही म्हणा जाऊ द्या कसला शब्द काढलाय? ज म्हणजे जाहिराती, उ म्हणजे उदारी. 60,000 कोटीची उदारी केली या महाराष्ट्रावर. अहो हे जे रस्ते आहेत ना, डांबर बिंबर टाकून ठेवलं असेल, हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे टेन्शनमध्ये गेलेत, ते म्हणतात पैसे मिळतील का नाही मिळत. 60-70,000 कोटीची उदारी आहे. आणि द्या म्हणजे काय दलाली? इस्त्री. आता त्यांची इस्त्री करायची 20 तारखेला. अहो म्हणजे दलाली तर इतकी खाल्ली, 60,000 कोटीची दलाली खाल्ली. ॲम्ब्युलन्समध्ये 6,000 कोटी रुपये खाल्ले. ॲम्ब्युलन्स कोणासाठी असते? आदिवासी भागामध्ये जे लोक राहतात, नाहीतर ग्रामीण भागामध्ये राहतात, गरीब असतात, त्यांना जाता येत नाही, अशासाठी ॲम्ब्युलन्स असते. आणि यांच्या सरकारमध्ये असणारा एक खेकडा मंत्री, काय नाव त्यांचं? तानाजी सावंत. 6,000 कोटी रुपये खाल्ले फक्त ॲम्ब्युलन्सच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये. असे 60,000 रुपये खाल्लेत. आणि या इलेक्शनमध्ये महायुतीचे सर्व नेते 6,000 कोटी रुपये खर्च करणार आहेत फक्त इलेक्शनवर. तर मी आपल्या सर्वांना प्रश्न करतो की आपल्या मताची आणि आपल्या स्वाभिमानाची किंमत काय? किंमत करू शकतो का आपण? पुढून 500 रुपये दिले जातील, 1000 रुपये दिले जातील. आता हे 500 रुपये किती वर्षासाठी सांगा? 5 वर्षाला किती? 100. वर्षात किती दिवस? 365. 100ला जर 365 भागाकार केला तर किती रुपये येतात? 30 पैसे. तुमचं जरा गणित चुकलंय जरा. भाजपच्या जाहिरात जास्त बघू नका, असंच होतं. 500 रुपये दिले तर दिवसाला 30 पैसे, 1000 रुपये दिले तर दिवसाला 60 पैसे. आपला स्वाभिमान आणि आपलं मत एवढं स्वस्त झालं की त्यांचा जो अहंकार आहे ना, की पैसे देऊन आम्ही कोणालाही विकत घेऊ. मी इथं असणाऱ्या स्वाभिमानी जनतेला विचारतो की पैसे दिल्यानंतर आपला स्वाभिमान आपण विकणार आहोत का? आणि मग आपल्याला या अमित रावांच्या पाठीमागे भक्कमपणे तिथं उभं राहायचंय. ते कसं राहू शकतात? तर आपण आपापल्या गावामध्ये जे कुठले गटतट आहेत ते विसरून जावा, एकत्रित या, सगळ्या समाजाला विश्वासात घ्या आणि या कार्यकर्त्याच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांना भक्कमपणे उभा राहायचं आहे. मी त्यांच्या बरोबर आहे. या भागामध्ये जो पाण्याचा प्रश्न अपुरा राहिलेला आहे, माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मला पाणी घेऊन जायचंय. तोच विषय, जे बाहेरून आपल्याला पाणी वळून आणायचं आहे. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी एकच गोष्ट सांगतो. माझ्या मतदारसंघासाठी एक सर्वे आम्ही केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक अतिरिक्त पाणी सुद्धा आहे.
त्यामुळे ते अतिरिक्त पाणी हा भाग असेल आणि अजून दुसरे कुठले तालुका असतील तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडत असेल तर त्या योजनेतून 100% या भागामध्ये आपल्याला पाणी आणता येईल असं या ठिकाणी आपल्याला मी नमूद करतो. त्यामुळे ही लढाई विचाराची लढाई आहे. अशोक भाऊंचं स्वप्न अर्धवट राहिलेलं आहे, ते आपल्याला पूर्ण करायचंय. अशात जेव्हा अमितराव आणि त्यांच्या आई पवार साहेबांना भेटायला आल्या होत्या, मी तिथं होतो. अमितरावांच्या आईंनी सांगितलं अशोक भाऊंचं आम्हाला स्वप्न पुरं करायचं आणि या भागामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला विकास करायचा आहे. साहेब, अमितरावांच्या पाठीमागे तुमचा हात राहू दे, मी त्यांच्या बरोबर आहे. मी त्यांची आई सांगते. आणि पवार साहेबांना त्यांनी विनंती केली की पवार साहेब, तुमचाच तो मुलासारखा आहे, त्याला नातवासारखा आहे, तुम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहा. आणि त्या आईच्या डोळ्यामध्ये जेव्हा पाणी बघितलं आणि पवार साहेबांचे सुद्धा डोळे हे ओले झाले होते. म्हणून मी सांगतो ही एक भावनिक लढाई आहे. पुढे लय अहंकार आहे राव. पहिल्या वेळेस त्यांचा स्वभाव वेगळा होता, आता फारच वेगळा झालेला आहे. आणि मग हा जो अहंकार आहे तो कशामुळे येतो? तो पैशामुळे येतो. आणि पैशामुळे जो अहंकार येतो त्यांना असं वाटतं की पैशाचा उत्माद करून काही आपल्याला करता येतं. आणि हा जो उत्माद करण्याचा त्यांचा जो विचार आहे ना, तो लोकशाहीच्या माध्यमातून या विधानसभेला आपल्याला आपली ताकद ही 100% त्या ठिकाणी दाखवावी लागेल अशी विनंती इथं आपल्या सर्वांना तिथं करतो. बरेच विषय, बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये पर्यटन तालुका करायचा आहे. मी म्हणलं अमितराव, पर्यटन तालुका म्हणजे काय असतं जरा मला समजून सांगा. त्यांनी सांगितलं या भागामध्ये सौंदर्य आहे. इथे असणारे आमचे सर्व आदिवासी बांधव, सर्व इतर समाजाचे बांधव फार कष्टकरी आहेत. जर मुंबई पुण्याचे लोक इथं येऊ शकले, इथं राहू शकले, पर्यटन जर वाढलं तर इथं असणाऱ्या लोकांना हक्काचा व्यवसाय तिथं होऊ शकतो. इथले लोक जमिनी विकणार नाहीत, आम्ही जमिनी कोणालाही विकून देणार नाही. पण बाहेरची लोक जेव्हा इथं येतील, इथं जेव्हा लोकांना कुठे टेंट मुलांना बांधून दिले जातील, युवांना टेंट बांधून दिले जातील, बोटिंग वाढेल, बोटिंग जे काय बोट असतं ते चालवणारे लोक वाढतील, छोटे मोठे दुकानं वाढतील, रेस्टॉरंट वाढतील, चहाच्या टपऱ्या वाढतील. आणि जसं इथं लोक मोठ्या प्रमाणात येतील तसं इथं असणारी जमिनीच्या किमती तुमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्याच्या इथं वाढणार आहेत. त्याचा हक्क हा तुमचा आहे. त्यामुळे या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. माझी मुलं, माझे वडील दरवर्षी इथं काजवा महोत्सवाला येतात. सुंदर आहे भाग, जगाला दिसू दे ना हा भाग किती सुंदर आहे. पण जेव्हा लोक इथं येतील तेव्हा पर्यटन विकास जो आपण म्हणतोय तो विकास झाल्याशिवाय इथं असणाऱ्या मुलांना रोजगार मिळणार नाही. MIDC आपण आणूच. जे इंजिनियर आहेत, जे कोणी कंपनीमध्ये काम करू शकतील ते MIDC मध्ये काम करतील. ज्यांना आपापल्या घरी राहून आपापल्या शेतामध्ये ॲग्रो टुरिझम नाही तर जे काय करायचं ते आपापल्या घरामध्ये शेतामध्ये काम करून तिथं धंदा करतील, बिझनेस करतील. आणि मग इतरही लोकांना नक्कीच त्याचा तिथं फायदा होणार आहे. दूध मोठ्या प्रमाणात इथं आहे आणि हे सरकार आपली चेष्टा करते. मग दूध प्रोसेसिंग युनिट आपल्याला इथं करता येईल. आणि आपण समजू अकोले नावाचा एक विशिष्ट ब्रँड जर आपण इथं काढू शकलो, जे अमितरावांचं तिथं स्वप्न आहे, तर मग आपल्याला आपलं दूध इथंच प्रोसेस करून आपल्या तालुक्याचा एक वेगळा ब्रँड करून हा आपल्याला अख्खा महाराष्ट्रामध्ये तिथं विकता येईल. हे विजन आहे. हे असं विजन असल्याशिवाय विकास होऊ शकत नाही. नाही तर इलेक्शन पुरतं लोक येतील तुमच्यापर्यंत, नमस्कार करतील, पैसे देतील, काही लोक रडतील, पण त्याला काय होणार नाही. विकास खऱ्या अर्थाने जर या भागाचा करायचा असेल, हाताला काम आणि पोटाला अन्न जर आपल्याला पाहिजे असेल तर विजनलीच आपल्याला काम करावं लागेल. आणि ते विजन या कार्यकर्त्यामध्ये आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या कार्यकर्त्याच्या पाठीमागे तुम्ही तिथं उपस्थित राहावं आणि तिथं पाठिंबा दिलं. पण या इलेक्शनमध्ये अजून बरंच काय होईल. माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या विरोधात गुंड प्रचार करतायत. ज्यांना पोलिसांनी वेगळ्या कारवाई केली असे लोक माझ्या विरोधात प्रचार करतात. मला माहित नाही इथं काय परिस्थिती आहे. माझ्या आवाजामध्ये वेगळे कॉल तिथं रेकॉर्ड केलेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम काय म्हणतात त्याला, AI, पण मराठीत काय म्हणणार, जे काय असेल कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून माझ्या आवाजामध्ये तिथं रेकॉर्डिंग केलेत. ते पाठवत आहेत. आमचे काही फोटो बदलून वेगळंच काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न तिथं ते करतात.
व्हिडिओ करतात, हे बरंच काय नवीन नवीन गोष्टी आता इथं प्रयोग केला. पैसाच आहे ना त्यांच्याकडे, खूप अफाट पैसा आहे, कशावरही वापरू शकतील. त्यामुळे हे जे काय रेकॉर्डिंग येईल, फोटो येतील, ह्याच्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा, हा सगळा विषय आपण सगळ्यांनी तिथं कुठं ना कुठं तरी समजून घेतलं पाहिजे. आणि हे जे भाजपचं सरकार आहे, या सरकारचा खरा चेहरा तुम्ही सगळ्यांनी मनामध्ये ठेवला पाहिजे. हे फक्त काय करतात तर पुढाकार घेतात, नवीन नवीन गोष्टी तिथं सांगतात. आता आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू मॅडम, आता खऱ्या अर्थाने पार्लमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा अधिकार कोणाचा असतो? राष्ट्रपतींचा. जेव्हा आपली नवीन पार्लमेंटची बिल्डिंग लोकार्पण करण्याची वेळ आली तेव्हा मॅडमला तुम्ही बोलवलं होतं का? साधं इन्व्हिटेशन नाही दिलं. ज्या बिल्डिंगवर, ज्या त्या वास्तूवर ज्यांचा अधिकार आहे अशा व्यक्तीला तिथं बोलवलं नाही. मग तुम्ही फक्त चेहरा म्हणून त्यांना ठेवलंय का? असं कुठेतरी तुम्ही लोकांना तिथं सांगा. त्याच्याच बरोबर प्रभू श्री राम मंदिराच्या इथं सुद्धा त्यांना इन्व्हिटेशन दिलं गेलं नव्हतं. मग हे फक्त स्वतःची टिमकी वाजवायची आणि जिथं कुठं पाहिजे फक्त समाजाचा चेहरा तिथं पुढं करायचा. मला सांगा, आदिवासी समाजासाठी या भाजपच्या सरकारने काय केले? आतापर्यंत काय केले सांगा? सगळे कायदे आपल्या विरोधात बदललेले आहेत. आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये पुढाकार घेतला आणि आदिवासी समाजासाठी एक वेगळं बजेट तिथं काढलं गेलं. म्हणून आता हा जो विकास आपल्याला अख्ख्या मतदारसंघामध्ये दिसतोय ना, तो विकास खऱ्या अर्थाने कोणामुळे असेल तर फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांमुळे आहे. त्यामुळे पवार साहेबांचा विचार जपण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे. त्याच्यात NRC कायदा, आदिवासी समाजाला खूप मोठी अडचण त्याच्यामुळे होणार आहे. दाखलेच मिळणार नाहीत आपल्याला, आणि दाखलेच मिळणार नाही तर बेघर होण्याची वेळ सुद्धा या भाजपमुळे तिथं होऊ शकते. अहो, आदिवासी म्हणजे काय? आधीपासून जे वास करत आहेत, आधीपासून जे राहत आलेले त्याला आदिवासी म्हणतात, बरोबर का नाही? पण हे काय करतात? त्यांना वनवासी म्हणतात. का शब्द काढलाय वनवासी? का चेष्टा करतात तुम्ही आदिवासी समाजाची? कारण आदिवासी हा शब्द म्हणजे आधीपासून, म्हणजे तिथं त्या जमिनीवर हक्क कोणाचा असेल तर तो आदिवासी समाजाचा आहे. वनवासी हा शब्द ते सातत्याने का बोलतात मोदी साहेब? त्याचं मुख्य कारण आहे की हळूहळू जिथं कुठं आदिवासी समाजाच्या जमिनी आहेत त्या जमिनीवरनं हे जे वनवासी नाहीतर जे बाहेरून आलेले लोक आहेत त्यांना हटवायचं, त्या जमिनीवर ताबा घ्यायचा आणि त्या जमिनीच्या आत ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातून फक्त पैसे मित्र परिवाराला नाही तर मोठ्या मोठ्या कंपनीला तिथं कमवून द्यायचं. आणि या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं समजून घेतल्या पाहिजे. त्यामुळे हे इलेक्शन अतिशय महत्त्वाचं इलेक्शन आहे, विचाराची लढाई आहे. मी आपल्या सर्वांना प्रश्न करतो की तुम्ही सर्वजण अमितरावांबरोबर आहात का? असं नाही चालत हो. आम्ही जिथं कुठं जातो, शहरात नाही तर ग्रामीण भागामध्ये लय जोश असतो. आता अकोलेचा जोश बघू नका, नुसतंच म्हणतात की होम मिनिस्टर झालं पाहिजे. नाही 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 नाही, तुम्ही सर्वजण अमितराव भांगरेंबरोबर आहात का? हात वर करून सांगा राव, आहात का नाही आहात? आदरणीय पवार साहेबांबरोबर तुम्ही आहात का नाही आहात? विचाराबरोबर तुम्ही सर्वजण आहात का नाही आहात? आपल्या हक्कासाठी लढायला तुम्ही सर्वजण तयार आहात का? अरे मग असा जोश असेल तर काय अडचण आहे? आमच्या माता भगिनींचा जरासा आकडा इथं कमी आहे. अहो, तुम्ही 1500 वर बोलला, आपण 3000 रुपये करतोय. त्यामुळे आपण लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. आणि लाडक्या बहीण योजनेचं नाव थोडं महालक्ष्मी योजना आपण केलेलं आहे. आणि आमच्या लाडक्या बहिणीच्या मुलामुलींना 100% आपण काम देणार, नोकऱ्या देणार. महिन्याला 25-30 हजाराचा पगार कसा आमच्या लाडक्या बहिणींच्या मुलामुलींना मिळेल यासाठी 100% आम्ही युवांसाठी तिथं काम करणार, विद्यार्थ्यांसाठी काम करणार, शेतकऱ्यांसाठी काम करणार, कष्टकऱ्यांसाठी काम करणार, महिला सुरक्षेसाठी काम करणार. आणि म्हणून सांगतो, महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे आणि त्यांना येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना पाठिंबा द्यायचा आहे. आणि अमितरावांना काय लीड ठरली तुमची? अरे काय टार्गेट घेतात? नुसतं 1.5 लाख म्हणायचं म्हणून म्हणायचं का? काय टार्गेट आहे? किती लीड?
आजोबा किती लीड? 50,000 ठरलं का? अहो मी माझ्या मतदारसंघामध्ये दिसतोय का तुम्हाला? मी माझ्या मित्रांसाठी, विचारासाठी, आदरणीय पवार साहेबांसाठी, महाविकास आघाडीसाठी कार्यकर्ता म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात फिरत आहे. माझ्या मतदारसंघाची जबाबदारी कुणी त्यांच्या खांद्यावर घेतली तर तिथं असणाऱ्या स्वाभिमानी नागरिकांनी, तिथं असणारे निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. आज मी तुमच्याबरोबर बोलतोय, तुम्हाला सगळ्यांना संबोधित करतोय. माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या विरोधात आत्ता पैसे वाटले जात आहेत. गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात तिथं केली गेली आहे. पण जेव्हा लोक इलेक्शन हातामध्ये घेतात, मी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, तिथं इलेक्शन लोकांनी हातामध्ये घेतलेलं आहे आणि तिथले आमचे स्वाभिमानी नागरिक मला कमीत कमी 1 लाखाला निवडून देणार म्हणजे देणार, हा माझा विश्वास आहे. त्यांनी मला विनंती केली की दादा गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही खूप प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. करोना काळापासून ते जेव्हा लंपी रोग आला, जेव्हा दुष्काळामध्ये सरकारकडनं टँकर कमी पडत होते, तेव्हा तुम्ही स्वतः व्यक्तिगत खर्चातून तिथं टँकर दिले, कुटुंबासारखी तुम्ही तिथं सेवा केली. आणि मग अशा प्रकारे आमच्यासाठी जर तुम्ही 5 वर्ष काम केलं असेल तर तुम्ही पवार साहेबांबरोबर अख्ख्या महाराष्ट्रात फिरा. आम्ही आमच्या जीवनातले 10-20 दिवस तुमच्या प्रचारासाठी तिथं देतो. हे माझ्या मतदारसंघाची परिस्थिती का? कारण आम्ही अमितराव सारखाच आहे, वेगळ्या विचाराने काम करतो, सर्व समाजाला विश्वासात घेतो, कुठल्याही प्रकारचा भेदभाव तिथं करत नाही. लहान मुलापासून, लहान बाळापासून ते वडीलधाऱ्यांपर्यंत आपण तिथं काम करत असतो. आणि असंच काम इथं जर करायचं असेल तर आपल्याला या कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहावं लागेल. आणि हे जे तुम्ही शब्द दिलाय 50,000 लीडचा, तो शब्द आपल्याला पाळायचा आहे. त्यामुळे हे जे विरोधक आहेत ते भाजपची लोक आहेत, जे कोणी अपक्ष उभे आहेत फक्त मत खाण्यासाठी उभे आहेत. त्यामुळे अमितरावनी त्यांची भाषा खालच्या लेवलला नेलेली नाही. आणि जे लहामटे भाऊ आहेत, डॉक्टर आहेत, ते आज पिछड साहेबांबद्दल आणि आपल्या सर्वांबद्दल आणि अमितरावांबद्दल सुद्धा आणि अमितरावांच्या वडिलांबद्दल सुद्धा खालच्या लेवलला जाऊन ते बोलत आहेत. आईंवर सुद्धा बोलले. अरे कसला माज, हा माज आणि हा घमंड येत्या 20 तारखेला उतरवायचा का नाही उतरवायचा? उतरवायचा. 100% ती वेळ तिथं आलेली आहे. त्यामुळे तुम्ही खूप मताधिक्याने तिथं लढा, मनापासून लढा. पण किती दिवस आपल्याला काम करायचंय? फक्त 10 दिवस, 10-12 दिवस. आणि यांना किती? 5 वर्ष काम करायचंय. काय म्हणतोय? भंगार, भिकार भंगार. भिकार भंगार म्हणतात. अजून काय म्हणतात? हा तुम्ही गृहमंत्र्याच्या पुढे जावा राव. हा बरं, ते डॉक्टर आहेत. डॉक्टर असल्यामुळे इथं काय करायला पाहिजे होतं? अहो इथं साप सर्प द्वंशाली किती सामान्य लोक तिथं दगावली. काय केलं या डॉक्टरली? काय केलं मला तर कळत नाही. तर मी जेव्हा केव्हा फोन करतो ना, पूर्वी करत होतो, आता करत नाही, तेव्हा आउट ऑफ रीच, आउट ऑफ रीच, आउट ऑफ रीच. मला तर कधी कधी असं वाटायला लागलं मुद्दा म्हणून आउट ऑफ रीच जातात का काय माहिती. अहो मी माझ्या मतदारसंघामध्ये 38 मोबाईलचे टावर तिथे उभे केले. 38. 5 वर्ष सत्ता नसताना सुद्धा पाठपुरावा तिथे केलेला आहे. आज तुमची सत्ता आहे आणि अजून सुद्धा तुम्ही आउट ऑफ रीच. कदाचित मुद्दा म्हणून असेल, लोकांना सांगत नाही मी तिथं होतो ना म्हणून माझा फोन लागत नव्हता. सांगा ना, काम करायचं नव्हतं लोकांचं. आतापर्यंत तुम्ही औषधं भरायला पाहिजे होती हॉस्पिटलमध्ये. कदाचित त्यांनी उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं असं म्हणतात, कागदावरच असेल. कागदावर आहे का उभं झालं? अहो बघा, ते आणि मी एकत्र होतो का नाही? होतो का नाही? सत्तेत होतो. माझं जर तुम्ही उपजिल्हा रुग्णालय बघितलं, 70% पूर्ण झाले. किती? 70%. मग ह्यांना जेव्हा पायाखालची वाळू घसरायला लागली ना, शेवट ह्यांनी फक्त कागदावर मंजूर केलेलं आहे.
अमितराव त्याच्यामध्ये सुद्धा गडबड झालेली आहे. त्यात थोडेसे डिझाईन आपल्याला चेंज करायचं. बरंच काय आपलं सरकार येतं आहे, त्याच्यामध्ये आपण सगळे डिझाईन चेंज करू, औषध देऊ, बरंच काय करू, डायलिसिस पासून सगळं करू आपण. पण त्यासाठी सरकार तर येतच आहे, पण इथला आमदार आपल्या विचाराचं बाहेर ना. युवांना मला विचारायचंय, काय रे काय ठरलंय आपलं? अजून जोरात, अजून जोरात. अमित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अमित दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आपलं सरकार आल्यानंतर आपण सगळं आहे. हा हो आलतो ना, तुम्ही भेटला होता. द्यावंच लागतंय. मग आता अहो हे काय म्हणतायत, जेव्हा अशोक भाऊंचे पुण्यस्मरण होतं तेव्हा मी आलो होतो, तेव्हा आमचे हे माझे मित्र, आमचे मार्गदर्शक आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं काय झालं तरी अमितरावांना द्यावं लागते आणि दिल्यानंतरच माझ्याशी बोला. आभार व्यक्त करतो की तुम्ही स्टेजच्या पुढे बसला, मी तुमच्याशी बोलता येते. आता मी माझा शब्द दिलायला पाळला, पवार साहेबांनी पाळला. आता आपण काय करायचे? आपण काय करायचे? बूथवर लक्ष द्या, गावात लक्ष द्या. प्रत्येक व्यक्ती कुठे आहे, कसा आहे, कुठून येणार आहे, कसा येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं बघा आणि आपल्याला बहुमताने तिथं निवडून द्यायचं. कुठला विषय राहिला का? हा जुनी पेन्शन आहे ना, अख्ख्या महाराष्ट्राचा विषय, तुमचा नाही हो. अहो कर्जमाफी 3 लाखापर्यंत आपलं महाविकास आघाडी सरकार येणार आहे आणि ते करणार आहे. माता भगिनींना सुद्धा मी 3,000 रुपये सांगितलं, युवांचं सांगितलं, विद्यार्थ्यांचं सांगितलं, अजून काय सांगायचं. आणि पवार साहेब आहेत आपल्या बरोबर, आहेत का नाही? सगळ्यात पहिली कर्जमाफी इथं या देशामध्ये कुणी दिली? मग पवार साहेबांनी ती कर्जमाफी दिली असेल आणि साहेबांनी तो शब्द दिला असेल तर 23 तारखेची फक्त वाट बघायची आणि 26 तारखेनंतर खातं बघा, तुमचं खातं ते नाखाली तिथं माफ झालेलं असेल. पुढचे याच्यावर शब्द देत आहेत का? अहो टक्केवारी असल्यामुळे तर सिल्वासाला कंपनी लावली आहे. अहो एमपीएससी साठी मी लढलोय की राव, रस्त्यावर झोपले राव एमपीएससी साठी. किती वाढू? अमितराव, विधान भवनामध्ये तुम्ही जेव्हा येणारे आमदार म्हणून यांचं नोटिंग करून घ्या. तिथं आल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर यांचं जे म्हणणं आहे अख्ख्या महाराष्ट्रातल्या युवांसाठी तिथं 100% करू. अहो तलाठी भरतीमध्ये 35 लाख रुपये खाल्लेत एका तलाठीमध्ये. आणि इथं असणाऱ्या पालकमंत्र्यांनी काय सांगितलं, रोहित पवार लय बोलतोय त्याच्यावर कारवाई करतो. कुठली कारवाई राहिली आता? ईडीली केली, इन्कम टॅक्सली केली, बरंच काय केलं. जेलमध्ये टाकायचंच फक्त राहिलं होतं, पण त्यांना कळलं हे जेलमध्ये गेलं तरी बोलणार आहे, त्यामुळे म्हणलं नकोच टाकायला, तर अवघड होईल. मला तुमचा जाता जाता मोबाईल नंबर द्या आणि जेव्हा मी समजा झालो गृहमंत्री आणि तिथं भाजपला जर कळालं ना मी गृहमंत्री झालो, तुम्हाला पहिलं धरतील ते. बरं एक कविता केली आहे, सहसा मी कविता मला जमत नाही पण मी प्रयत्न करतो. मी शेवट अकोलेकरांना या ठिकाणी विनंती करतो आणि माझी कविता इथं करून दाखवतो. आवडते का नाही थोडंसं सांगा, नंतर टाळ्या वाजवा. मात्र चांगली कविता झाली तरी टाळ्या वाजवा आणि पहिल्यांदाच मी प्रयत्न करतोय, चुकली तरी टाळ्या वाजवा. 20 तारखेला घड्याळाची योग्य वेळ पाहायची, शिट्टी वाजून रिक्षात बसायचं, रस्त्याने सफरचंद खायचं आणि मतदार केंद्रावर जाऊन महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी वाजवायची. पुढच्यांना आवडलं, मागच्यांना आवडलं नाही, टाळ्या नाही वाजल्या. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी आदरणीय पवार साहेबांना विनंती केलेली आहे की या मतदारसंघामध्ये आपल्याला त्यांची एक सभा घ्यावी लागेल.
पवार साहेबांनी लगेच मला प्रश्न केला की अमित रावांना आपण तिकीट द्यायचं जेव्हा ठरलं होतं तेव्हा साहेबांचे बरेच कार्यक्रम होते, आठवतं का तुम्हाला? पण फक्त या पवित्र भूमीमध्ये यायचं म्हणून आणि एका नाटवंडासारखा एका कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहायचं म्हणून त्यावेळेस आदरणीय पवार साहेब हे आले होते आणि त्यावेळेसच खऱ्या अर्थाने इथं एक विजयाची सभा ही झाली होती. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही विनंती करत आहोत, पण पवार साहेबांचा जो प्लॅन आहे, प्रोग्राम आहे, तो तसा टाईट आहे. पण तरी कारण का शेवटी किती वय आहे पवार साहेबांचं? तरुण आहेत, 84 वयाचे. हो, आम्हाला लाजण्यासारखं काम करतात राव. म्हणजे 4 सभा दिवसाला घेतात. या वयामध्ये किती तास झोपतायत? फक्त 4 तास झोपतायत. हो, करू, आम्ही बोलतोय त्यांच्याशी. पण समजा तुमच्यावर जर विश्वास टाकून ती सभा जर होऊ शकली नाही तर तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागते. तरी मी पवार साहेबांना विनंती केलेली आहे, अमित रावांनी सुद्धा केलेली आहे. पण पवार साहेबांनी सांगितलेलं, माझ्याकडे जे सर्वे आलेले आहेत, मी जे काय माझ्या ओळखीच्या लोकांशी बोललेलो आहे, वातावरण तर लय भारी आहे. अमितराव येणारच आहेत. जिथं थोडीशी अडचण आहे 5-10 हजाराची, तिथं जाऊन जरा ते आम्ही आमदार निवडून आणू असं पवारसाहेब तिथं म्हणतायत. पण तरी तो पवारसाहेबांना म्हणतो की आता इथं लोकांनी 50 हजाराची लीड डोक्यात ठेवलेली आहे, ती 75,000ला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला एक सभा करावी लागेल. त्यामुळे अशी विनंती आम्ही केलेली आहे. त्यामुळे मी काही घोषणा देतो. घोषणापुरतं नाही ना, गावागावात जायचं आहे आपल्याला. हां, येस, नाद नाही करायचा. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. पवार साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. काँग्रेस पक्षाचा, असो, उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा, विजय असो, कम्युनिस्ट पक्षाचा, विजय असो, आपल्या पक्षाचा विजय असो, आणि आपल्या अमितरावांचा विजय असो. चला मग पुढे जायचंय. अजून 2 सभा आहेत. जय हिंद, दादा, लाल सलाम. दादा, आज या जय ठिकाणी महाराष्ट्र रामकृष्ण. निवृत्ती कर्डिले यांनी आपली जे पेन्शन धारक आहे त्यांनी आपल्या अमित दादांना जो 1 महिन्याची पेन्शन आहे ती ते